घरासमोर आपल्या कोहळा का बांधतात, कोहळा बांधल्यावर काय होतं किंवा कोहळा कसा बांधायचा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर 24 जुलैला आहे अमावस्या, दीप अमावस्या, ज्याला आपण आषाढी अमावस्या सुद्धा म्हणतो। तर त्या दिवशी आपण आपल्या घरासाठी, घरातल्या व्यक्तीसाठी आपण तोडगे उपाय करायचे असतात आणि त्यातलाच एक उपाय म्हणजे कोहळा। आपण आपल्या घराच्या बाहेरच्या साईडला कोहळा बांधत असतो। बऱ्याच जणांच्या दुकानाच्या बाहेर असतो, कोणाच्या घराच्या बाहेर, शॉपच्या बाहेर, म्हणजे जेथे तुमचा व्यवसाय आहे तिथे पण तुम्ही बांधू शकता आणि घराच्या बाहेर सुद्धा बांधू शकता, कारण ते आपल्या घराचं संरक्षण करत असतं, व्यक्तींचं सुद्धा संरक्षण करत असतं। कारण घरामध्ये कोणता व्यक्ती कसा येतो बाहेरचा सुद्धा आपल्याला माहिती नसतं, म्हणजे आपल्या घराला नजर लागत नाही, घरातल्या व्यक्तींना नजर लागत नाही, नजर दोष होत नाही, बाहेरची काही वाईट बाधा सुद्धा येत नाही। म्हणजे हा कोहळा इतका गुणकारी आहे, इतका फायदा होतो आपल्याला आपल्या घराच्या बाहेर लावल्यावर, की त्याचं म्हणजे येणारे संकट, आपल्याला येणारे संकट सुद्धा आपले टळत असतात। कारण संकट हे सांगून कधीच येत नाही, म्हणजे कोणतेही आडी अडचणी कधीच कोणते सांगून येत नाही। जेव्हा आपल्या घरात प्रवेश कोणती निगेटिव्हिटी करते तो कोहळा तो लगेच तिथे थांबून घेतो। कोहळ्या खालून जर खूप मोठं संकट जर येणार असेल किंवा आपल्या घरामध्ये खूप असे काही दोष असतील तर कोहळा स्वतः त्याच्यावर ओढून घेत असतो आणि कोहळा तो खराब होत असतो। बऱ्याचशा जणांच्या घरामध्ये असे म्हणजे कोहळा बांधल्यावर लगेच 2-4 दिवसाला तो खराब होतो। याने काय होतं की आपल्या घरात म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्या घरात खूप जास्त निगेटिव्हिटी, नकारात्मकता, बाहेरचे वाईट दोष खूप जास्त प्रमाणात आहेत। त्याने तो कोहळा लवकर खराब होतो। काही बाहेरची करणी बाधा वगैरे असेल तर त्याने सुद्धा कोहळा खराब होतो। मग असं काय करायचं अशा वेळेस की कोहळा हा लगेच बदलायचा असतो, म्हणजे खराब झाला काढला आणि टाकून द्याला आणि नंतर बांधायचा नाही असं नाही, लगेच तो बांधायचा आहे अमावस्येची वाट न बघता। तर आपण एक तर कोहळा अमावस्येच्या दिवशी बांधतो आणि नंतर जर मधामध्ये जर तुमचा कोहळा समजा खराब झाला आणि तुम्हाला बांधायचा असेल तर तुम्ही शनिवारी पण बांधू शकता। म्हणजे शनिवारी आणायचा आणि लगेच तो बांधून घ्यायचा, अमावस्येच्या दिवशी पण आणायचा आणि लगेच अमावस्येच्या दिवशी सायंकाळच्या वेळेस आपण तो आपल्या घराच्या समोर बांधायचा आहे। तर कोहळा आणते वेळेस चांगला बघून आणायचा, म्हणजे त्याला कीड वगैरे अशी काही नसू नये, एकदम व्यवस्थित असावा, चीर वगैरे पडलेली नसू नये, कारण त्याने पण काय होतं की एखाद्या वेळेस तो खराब होऊ शकतो। किंवा आणते वेळेस चांगला आणायचा। त्याच्यानंतर त्याला कपड्यात वगैरे बांधायचं नाही आहे, कारण तो कपड्यात बांधल्यावर गरमीने वगैरे तो खराब होण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे त्याच्यासोबत जी जाळी भेटते ती जाळी आणायची, त्या जाळीत टाकून तो आपल्या घरासमोर नुसता अडकून द्यायचा आपण तो। तर आणते वेळेस तो चांगला बघून आणा। घरी आणल्यावर त्याला स्वच्छ धुवून घ्या, अगोदर स्वच्छ कोरडं करून घ्या, नंतर त्याच्यावर पूजा सेवा करूनच तो आपल्या घराच्या समोर बांधायचा आहे। आणायचा नुसता बांधायचा असं करायचं नाही, कारण तो आपण जेव्हा त्याच्यावर पूजा सेवा करतो ते सिद्ध होतो, नंतर मग तो म्हणजे चांगल्या प्रकारे आपल्या घरासमोर तो राहतो आणि काम करतो। तर काय करायचं आहे, आणल्यावर स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं, देवघरासमोर बसायचं, त्याला एखाद्या पाटावर वगैरे ठेवायचं, त्याच्यावर लाल कुंकवाने किंवा बुक्क्याने, बुक्का असतो किंवा काळा कलर असेल तर त्याने स्वास्तिक काढा, ओम काढा, कोणी स्वास्तिक काढायचं। स्वास्तिक काढल्यावर त्याच्या शेजारी 2 रेषा वाढायच्या आणि त्याला हळदी कुंकू अक्षदा फूल व्हायचं, धूप दीप दाखवायची आणि स्वामींचा एक माळ जप घ्यायचा आणि कोहळा बांधायचा। तर बांधते वेळेस पण मंत्र म्हणायचा, तसा बांधायचा नाहीये। बांधते वेळेस गोरक्षाचा मंत्र म्हणायचा, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः, हा गोरक्षाचा मंत्र आहे। आपण आपल्या घरामध्ये घराची नजर किंवा घरातल्या व्यक्तींची नजर काढताना सुद्धा हा मंत्र म्हणू शकता तुम्ही, कारण हा खूप जास्त प्रभावी मंत्र आहे। याने लगेच नजर आपली उतरत असते, म्हणजे आपण हा मंत्र जेव्हा म्हणतो त्याचा प्रभाव लगेच पडत असतो। त्याच्यामुळे कोहळा बांधते वेळेस पण हा मंत्र म्हणायचा, म्हणजे कोहळ्याची पंचोपचार पूजा करून हा मंत्र म्हणूनच आपल्या घरासमोर तो बांधायचा आहे, तरच तो काम करतो। नाही जर असं केलं तर मग तो काय होतं की काम करत नाही आणि खराब पण होण्याची शक्यता असते। आपल्या घरात दोष खूप असले तर लगेच खराब होतो आणि जोपर्यंत कोहळा खराब होत राहतो तोपर्यंत बांधत राहायचं, भले तुमचे कोहळे आणण्यामध्ये पैसे खर्च का होईना,
पण याने खूप फरक पडतो. जितकी काही तुमच्या घरामध्ये किती काही दोष असू द्या, किती मोठे दोष असू द्या, ते कमी होण्यास मदत होते. जितक्या तुमच्या घरामध्ये कोहळा खराब होईल तितके तुमचे दोष कमी होतात. आणि मग नवीन आपण काय करतो की नवीन आपण जेव्हा बांधतो तो लगेच खराब होतो. मग असं खराब होत होत गेल्यावर मग आपल्या घरातले जे काही पूर्ण दोष निघून जातात, तेव्हा तो कोहळा वर्षानुवर्ष टिकतो. कारण आमच्या घरामध्ये सुद्धा आम्ही 1 वर्षाच्या वर झाल्या आमच्या घरासमोर कोहळा बांधलेला, अजून पण त्याला काही झालेलं नाही आहे. म्हणजे घराचं बांधकाम आमचं चालू होतं तेव्हा तो बांधलेला आहे. आता त्याच्यानंतर एकदा बदलला होता, खराब झाला नव्हता पण तरी आम्ही चेंज केलं होता त्याला. तरी नंतर बांधल्यावर त्याच्यावर नंतर बांधकाम चालू असताना किती पाणी, ऊन, काय सिमेंट वगैरे काही पडून पुन्हा इकडे अडकव तिकडे अडकव, म्हणजे बांधकामवाले लोक इकडे तिकडे त्याला करत होते, तरी त्याला काहीच झालेलं नाही आहे. अजून पण तो तसाच आहे. आता घराची आम्ही इथं राहायला येऊन पण आम्हाला 2-3 महिने झाले, तरी तो तसाच आहे, खराब वगैरे झालेला नाही आहे. तर असंच असतं, नवीन बांधतो आपण तेव्हा आपल्या घरातले दोष असतात तर ते निघून जातात, त्याच्यामुळे तो खराब होतो. स्वतःवर तो त्याचे आपले संकट ओढून घेतो आणि तो खराब होतो. त्याच्यामुळे तो खराब झाला की लगेच बदलायचा शनिवारी मधात आणि तो आणून लावायचा. याने खूप फरक पडतो आपल्या घरामध्ये, त्याच्यामुळे नक्की करा. तर आता येणाऱ्या 24 तारखेला अमावस्या आहे. तुम्ही नसेल बांधलेला किंवा बांधलेला असेल, खराब झाला असेल तर तो काढून टाका. आणि आता हे अमावस्याच्या म्हणजे 24 तारखेला गुरुवारी अमावस्या आहे, तर अमावस्याला नक्की बांधून घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.